नीतिसूत्रे अध्याय 25 ही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत. यहुदाचा राजा हिजकिया याच्या मनुष्यांनी यांचा संग्रह केला. एखादी गोष्ट गुप्त ठेवणे यात देवाचे गौरव आहे, पण एखाद्याचा शोध लावणे यात राजाचे गौरव आहे. उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा व राजाच्या मनाचा थांग लागत नाही. रुपयातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणाऱ्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते. राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन धर्माच्या ठायी स्थापित होईल. राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नको, थोर लोकांच्या जागी उभा राहू नको. कारण कोणा सरदारास येताना पाहून त्यांच्यासमोर तुला खालच्या जागी बसविण्यात यावे, त्यापेक्षा वर येऊन बैस असे तुला म्हणावे हे बरे. फिर्याद करावयास जाण्याची उतावळी करू नको. ती तू केली आणि तुझ्या शेजाऱ्याने तुझी फजिती केली, तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. तुझा व तुझ्या शेजाऱ्याचा वाद असला तर तो चालीव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको. फोडिल्या तर ऐकणारा तुझी निर्भत्सना करील आणि हे दूषण तुला लागून राहील. रुपेरी करंड्यात सोन्याची फळे तसे समायोचित भाषण होय. सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्यास पाठविणाऱ्यास आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करीतो. मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरविणारा आहे. बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते. नरम जीभ हाड फोडिते. मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल. शेजाऱ्याच्या घरी जाऊन आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. जो शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तरवार व तीक्ष्ण बाण यासारखा आहे. संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे यासारखे आहे. थंडीच्या दिवसात अंगावरील पांघरून काढणे सोऱ्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यावयाला दे. असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखाऱ्यांची रास केल्याप्रमाणे त्याला होईल आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करीते. भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्यात बसणे पुरवले. तान्हेल्या जीवाला जसे गार पाणी, तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला धार्मिक हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड याप्रमाणे आहे. मधाचे अतिसेवन करणे बरे नाही, तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.